दिसते. तुम्हाला सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे क्षण उजळलेले दिसते. तुमचे सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे क्षण उपस्थिती उजळलेले दिसते. जहाँ अभी भी अंधेरा है, सभोवतालीचा दूर अंधार करण्यासाठी आपण सगळे दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोचूया. आज संकल्प या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने करूया. या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने करूया. एक आशा, एक रंगी
महाराष्ट्राचे प्रथम नागरिक माननीय श्री भाई राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन मॅडम स्वागत करतील. सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पुढच्या देवाचं अगदी आपण आगमन ह्या महिन्यात करतो. आपलं आराध्य दैवत गणपती आणि त्याच महामध्ये म्हणजे हा पोषण महा अगदी त्याच महामध्ये आपण कसा साजरा करतो. कारण आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की गणपतीच्या ह्याच्यात वेगवेगळे आराध्य दैवत वेगवेगळे विविध पदार्थ अगदी गौरी म्हणा गणपती म्हणा आणि आपण कोकणात राहणारी लोक आहेत त्याच्यामुळे जरा शांत बसा दीक्षा. त्याच्यामुळे कोकणात राहणारे लोक आता हे जे कार्यक्रम आपण केलेले आहेत ते फक्त रेडीपीठमध्ये नव्हे किंवा वेंगुर्ला तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र मला वाटतं महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यात तर हा राबवलाच जातो. पण खूप छान वाटतं की 2018 पासून हा जो कार्यक्रम पोषण अभियान आता इथे दिसतोय पोषण महा हा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे तो 18 पासून आजतागायत 2025 म्हणजे 5 वर्ष संपून आपण 6 वर्षात पदार्पण करतोय. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम इथे झालेला आहे आणि आज या ठिकाणी खूप छान वाटतंय. आमचं पहिलं पुष्प इथे आम्ही आज इथे सादर केलेलं आहे. रेडीपीठला 2 कार्यक्रम आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे. तसा याप्रमाणे एक कार्यक्रम खूप म्हणजे अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम झाला. त्यामध्ये आपले आदरणीय माजी जीप शिक्षण सभापती आदरणीय नितेश राहुल सर उपस्थित होते. त्यांचे मी रेडीपीठतर्फे आभार व्यक्त करते. तसेच या गावचे रेडी गावचे प्रथम नागरिक आदरणीय राणे साहेब इथे आवर्जून उपस्थित होते त्यांचे मी आभार मानते. तसेच उपसरपंच आदरणीय नागोळकर मॅडम ज्या कार्यक्रमात मला वाटतं विकसित भारत संकल्प यात्रामध्ये इतका छान कार्यक्रम झालेला त्यानंतर हा कार्यक्रम आम्ही इथे सादर करतोय. तर नागोळकर मॅडमांचे मी आभार मानते. तसंच सर्व माननीय सदस्य रेडीगावचे सदस्य शिरोडा गावचे आदरणीय सदस्य सर्वांचे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानते. या शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व अधिकारी आपल्याला आणि आपण जे मान्यवर म्हणजे पालक म्हणून ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्य सरकारने ठेवलेले आहे ते सर्व माझे पालक माझे ग्रामस्थ छोटी मुलं माझ्या सेविका मदतनीस जे मला वाटतं काही 8 दिवसांपासून या कार्यक्रमाची सतत तयारी करतायत त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसंच यूट्यूब चॅनलचे पांचाळ सर यूट्यूब चॅनलचे ज्यांनी हा कार्यक्रम पूर्ण कव्हर केला आणि हा कार्यक्रम कव्हर केलेला आम्ही सिंधुदुर्ग ICDSला टाकणार आहोत. पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे आणि तिकडनं तो महिला बालकल्याण मंत्रालय महाराष्ट्र सरकार राज्याला तिथे आज जो कार्यक्रम झालेला आहे तो तिथे आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये आपण खूपच छान म्हणजे सगळ्यांनी आता खरं म्हणजे इकडनं जात असताना तिथे नावं नव्हती. थोडी नावं असली तर आम्हाला कल्पना आली असते अरे या पदार्थाचं नाव काय. कारण कटलेट म्हटलं 4 प्रकारचे कटलेट लागलेले होते. त्याच्यामुळे पुढे ज्यावेळी आम्ही असा कार्यक्रम घेऊ त्यामुळे अवश्य तुमची नावं तुमची म्हणजे त्या पदार्थाची नावं तुम्ही तिथे लिहा जेणेकरून आम्हाला तो पदार्थ आणि थोडीशी माहिती म्हणजे काय काय ह्या पदार्थात घटक कुठचे आहेत आणि उपयुक्तता कशी आहे ते तुम्ही आवर्जून लिहा. थोडक्यात सांगायला एक मी इथे उभे कारण पोषण महामध्ये आम्ही 4 यावर्षी आम्ही संकल्पना केलेल्या आहेत. आम्ही म्हणजे भारत सरकारने 2 एक म्हणजे क्विज कॉम्पिटिशन आहे. आम्ही अंगणवाडी सेविकेला लिंक पाठवलेली आहे. प्रश्नोत्तरे आहेत छोटी छोटी प्रश्नोत्तरे आहेत. तुम्ही जर ती 9 काय 10 सेकंदात सोडवते तुमच्या ह्याच्यावरच आहे दैनंदिन ह्याच्यात तर तुम्हाला एक सर्टिफिकेट येतं लगेच आपल्या भारत सरकारकडनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लगेच तुमच्या ह्याला मोबाईलमध्ये ते सर्टिफिकेट लगेच येतं
असे 2 क्विज आहेत. त्याच्यानंतर घोषवाक्य आहे, म्हणजे ह्या अनुषंगाने पोषण माहाच्या अनुषंगाने घोषवाक्य तुम्ही त्याच्यात हे करायचे, अपलोड करायची आहे, ते सुद्धा लगेच तुम्हाला सर्टिफिकेट येतं. त्याच्यानंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे, चित्रकला छोट्या छोट्या मुलांना, असं एक महत्त्वाचं एक आज यावर्षी इथे केलेलं आहे. आणि पाककला स्पर्धा. आणि एक विशेष सांगायचं की ज्यांच्या परसबागा, आता मॅडम मगाशी सांगितलं तसं आता दिवाळीचं आगमन होतंय, शेती वगैरे सगळी छानपैकी संपलेली आहे. आता बघा मस्तपैकी सोनेरी उन्हं पडलेली आहेत, सगळं म्हणतात तसं तृणधान्य आणि तुरे म्हणतात ते ह्याचे, सगळी शेती अगदी हिरवीगार दिसते. तर समजा ज्या पालकांच्या घरी म्हणजे परसबाग छानपैकी आहे, तर त्यांचा सेल्फी सुद्धा घेऊन तुम्ही अपलोड जर त्या लिंकमध्ये केला तर तुम्हाला बक्षिसं आहेत केंद्र सरकारतर्फे. आणि या सर्वांची लिंक आम्ही अंगणवाडी सेविकेला दिलेली आहे. तुम्ही अवश्य त्यांना विचारा आणि त्याच्यात अगदी उत्स्फूर्तपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग असावा अशी मला म्हणजे खूप हे वाटते. त्याच्यामुळे मी आता इथे जे ग्रामस्थ आणि महिला आहेत त्यांनाही विनंती करते की ह्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या. लिंक आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविकेंकडे फॉरवर्ड केलं. तर आज इथे खूप छान वाटतं आणि विशेष करून रेडी ग्रामपंचायतीने या कार्यक्रमाला खूप चांगला आम्हाला प्रतिसाद दिला, सहकार्य केलं. ही जी बक्षिसं दिलेली आहेत आता आपल्या नंबर काढलेले आहेत आणि सहभागी झालेल्या मान्यवरांना ती आलेली आपले सरपंच उपसरपंच म्हणजे रेडी ग्रामपंचायतीने सादर केलेली आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कारण शासन जे कार्यक्रम करत असतं ते आपल्यासाठी असतं. कारण आपल्या ज्ञात आहे एकत्रित बालविकास सेवा योजना याचे लाभार्थी गरोदर माता आहेत, स्तनदा माता आहेत, 0 ते 6 लाभार्थी तर आहेतच. आणि त्याहीपेक्षा आपल्या किशोर मुली आहेत. जे काही वर्षभर कार्यक्रम होत आहेत, जे काही योजना येत आहेत ते तुमच्यासाठी असतात. मग तो केंद्र सरकारचा वाटा असू दे, राज्य सरकारचा वाटा असू दे. आणि आज इथे हा पोषण माह खूप छानरित्या संपन्न झालेला आहे. ज्यांनी ज्ञात अज्ञातांनी ह्या मेळाव्याला मदत केली, सहकार्य केलं, त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमाला अगदी खूप छान शोभा आणली त्यांच्यासाठी मी आभार मानते. आणि हा कार्यक्रम इथे संपल्याचे जाहीर करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.